सर्व विद्यार्थिनींना प्राध्यापक कुमार सोलनकरचा सप्रेम नमस्कार। आज आपणास 12वी मराठी विषयाचा भाग 2 मधील 10वा गद्य दंतकथा हा विनोदी लेख अभ्यासायचा आहे। हा लेख वसंत सबनीस यांच्या सबनीशी या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे। या लेखामध्ये दात दुखणे फार त्रासदायक असते, किंबहुना अशा त्रासदायक माणसाच्या जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या घटना असतात त्या घटना अगदी विनोदी पद्धतीनं लेखकानं त्याची मांडणी केलेली आहे। आपण वसंत सबनीस यांच्या साहित्याविषयी थोडा विचार करूया। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता विनोदी लेख संग्रह किती आहेत त्याचा उल्लेख इथं आहे। कथा संग्रह, त्यानंतर व्यक्तिचित्र संग्रह, आत्मपर लेखाचा संग्रह, नाटके, लोकनाट्य, एकांकिका संग्रह, बालकथा संग्रह, किशोरी मासिकाचे संपादकपद त्यांनी संपादन केलेलं आहे। तसेच चित्रपट कथा देखील त्यांनी भरपूर लिहिलेल्या आहेत। सोंगाड्या, हऱ्या नाऱ्या जिंदाबाद, बनवा बनवी वगैरे अनेक चित्रपटाच्या कथा देखील त्यांनी लिहिलेल्या आहेत। त्यामुळं मराठी साहित्यातील चित्रपट सृष्टीमध्ये गाजलेले वसंत सबनीस हे महाराष्ट्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व आहे। वसंत सबनीसाच्या लेखनाची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। त्यानंतर जो विनोदी लेख आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे त्या अभ्यासाचे विविध मोहून टाकणारी जी शैली आहे त्या शैलीविषयी वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेले आहेत। यानंतर आपण पुस्तकामध्ये जे एकूण लेख आहे तो लेख आपण वाचूया आणि नंतर त्याचं विश्लेषण आपण पाहूया। मानवी ध्येय पंचमहाभूताचा बनलेला आहे असे म्हणतात। ज्या ज्ञानी मंडळींना मानवी ध्येयात पंचमहाभूते दिसली त्यांना 6वे महाभूत कसे दिसले नाही याचे मला राहून राहून नवल वाटते। या 6व्या महाभूताला सामान्याच्या भाषेत दात असे म्हणतात। माझ्या मते दात ही परमेश्वरानं मारून ठेवलेली मेक आहे। मानवी देहाची सर्व रचना परिपूर्ण केल्यानंतर जवळजवळ 6-7 महिन्यांनी ही दाताची कल्पना परमेश्वराला सुचली असावी, नाहीतर इतर सर्व अवयव एकदम फुटत असताना दातच तेवढे एखाद्या सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून का यावेत। तुटलेले बोट पुन्हा उगवल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही, किंवा पहिले नकटे नाक गळून पडून त्या जागी नवे नाक आल्याचेही ऐकिवात नाही। पण दात हा एकच अवयव असा आहे की जो दोनदा उगवतो। तेव्हा माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी म्हणून ही दाताची योजना झाली आहे, याबद्दल माझी तरी खात्री आहे। तसे दाताने माणसाला काय दिले आहे? दुसरा कुठलाही अवयव उगवताना माणसाला त्रास होत नाही, पण दात हे त्रास दिल्याशिवाय उगवत नाहीत। ते येताना ताप आणि गेल्यावर पश्चाताप। मला स्वतःला तर दाताबद्दल मुळीच प्रेम वाटत नाही, कारण लहानपणी मला दात येत असताना त्याने घरातल्या माणसांना रडवले होते म्हणे। अर्थात हे सर्वस्वी खरे असेलच असे नाही, त्यांच्याबरोबर मीही रडलो असलो पाहिजे। दात आल्यानंतरही मी दिसेल त्याला चावत अशीही एक दंतकथा ऐकून अजूनही कित्येक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात।
आता मी दिसेल त्याला मुळीच चावत नाही, कारण चावण्याची हौस अनेकदा स्वतःचीच मनगटे चावून भागली आहे. पण माझ्या दातांनी मला एवढा उपद्रव दिला आहे की त्या मानाने दुसऱ्यांना झालेला उपद्रव काहीच नाही, आणि म्हणून दाताबद्दल मला दातात धरता येईल एवढा सुद्धा आदर राहिलेला नाही. माझ्याप्रमाणे मराठी भाषेलाही दाताबद्दल आदर नाही, असेही मला नंतर आढळून आले. कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दाताबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. ज्या म्हणी व शब्दप्रयोग दाताशी निगडीत आहेत त्या दारिद्र्य, भिकारपणा, असभ्यपणा याचे प्रत्यंतर घडवणाऱ्या आहेत. कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यात दाताबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. ज्या म्हणी व शब्दप्रयोग दाताशी निगडीत आहेत त्या दारिद्र्य, भिकारपण, असभ्यपणा यांचे प्रत्यंतर घडवणाऱ्या आहेत. नाही म्हणायला प्रेमविवल कवींनी प्रेयसीच्या दातांना कंदकुळ्यापर्यंत नेहून पोचवले असेल तेवढाच कंदकुळ्यापर्यंत नेहून पोचवले असेल तेवढाच अपवाद. तरी पण केवळ प्रेयसीच्या दातात जीव अडकून तिच्या प्राप्तीसाठी झगडणाऱ्या प्रियकराचे उदाहरण माझ्या तरी ऐकिवात नाही. डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात, पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटावयास आहे. लहानपणी जे न घासल्याबद्दल मार खावा लागला, तरुणपणी जे फार घाशीत बसल्याबद्दल वडील माणसाची बोलणी खावी लागतात. व्यवहार जे कोण केव्हा पाडील याचा भरवसा नसतो, आणि जे दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात, अशी माझी दाताबद्दलची कल्पना आहे. मनुष्य स्वभावाप्रमाणे मीही प्रथम दाताची पर्वा केली नाही. दात दुखणाऱ्या माणसाची अवहेलना केली. एवढ्याशा दातदुखीचे एवढे मोठे कौतुक लोक का करतात हे मला कळत नसे. आमच्या परशा पैलवानासारखा मस्त गडीसुद्धा दातापुढे चारी मुंड्या चित्त झालेला मी पाहिला तेव्हा मला दातदुखीचा जरा संशय आला. परशा हा जन्मापासून पहिलवान, रानात अनेकदा लांडग्याशी एकटा झुंजलेला, अनेक लांडग्यांचे सुळे नुसत्या काठीच्या तडाख्याने पाडणारा हा गडी नेहमी अशा ऐटीत चालायचा की जसा काय वनराजच. छाती इतकी पुढे काढायचा की अनेकदा आधी त्याची छाती दिसायची आणि अर्ध्या मिनिटाने त्याचा चेहरा दिसायचा. रस्त्यात भेटला की काय र, कुठं निघालास, असा त्याच्या दृष्टीने अत्यंत प्रेमळ पण माझ्या दृष्टीने अतिशय उर्मट असा सवाल करायचा. मला त्याचा राग येत असे. चाललोय कुस्ती मारायला, येतोस कुस्ती असं म्हणत तो अत्यंत विकट हास्य करायचा आणि अगोदर माशी तर मार नाकावरली, मग कुस्तीचं बघू असे म्हणून माझ्या खांद्यावर मोठ्या प्रेमाने दणका द्यायचा. पण गंमत अशी की दणका मला दिला तरी लागायचे त्याला. लय हड आहेत तुझ्या अंगात, दगडावाणी लागतात हाताला, असे त्याने म्हटले की हाडाच्या बाबतीत का होईना पण आपण त्याच्या वरचढ आहोत याचाच आनंद अधिक वाटायचा. आपल्या ताकदीची, मस्तीची परशाला फार घमेंड होती. स्वतःचा उल्लेख करताना तो सिंह म्हणायचा. स्वतःला सिंह म्हणून घेण्यात त्याला अभिमान वाटायचा. काय परशा, यंदा कशी काय तयारी आहे असं कुणी विचारले की त्याचे उत्तर ठरलेले असे. सिंहाला काय भ्या आहे वय कुणाचं. सिंह मातीत उतरला की लांडगी कोल्ही पाक पसार होतात. सिंहाला आल्याड
लय झोप लागते या. अशा भाषेत तो नेहमी स्वतःबद्दल बोलायचा. त्याला दात घासायचा विलक्षण कंटाळा असे. 4-8 दिवसातून एकदा केव्हा तरी दात घासण्याचे सोंग करायचा. त्याबद्दल मी एकदा सहज त्याला विचारले, परशा तू दात घासीत नाहीस वाटतं रोज? शिव काय दात घासतो होय कधी? असे त्याने ताडकन उत्तर दिले. असा हा सिंहासारखा उग्र व बलदंड परशा एके दिवशी सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखा समोरून येत होता. त्याची ऐट, त्याचा दिमाग, त्याची घमेंड यापैकी कशाचाही मागमूस त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. कुस्तीत हरला तर तो कधी असा दिसला नव्हता. जवळ जाऊन मी विचारले, काय पैलवान, काय झालं आज? केविलवाना चेहरा करून म्हणाला, दात काल रातच्या धरणं असा ठणकतो या, काही एक सुचेनाचं झालं या. अरे सिंहाचे दात कधी दुखतात होय? मी जरा थट्टेनं म्हणालो. कसला सिंह घेऊन बसलास मर्दा? या दातानं सिंहाचा पार बकरा करून टाकला या, असे म्हणून त्याने त्याच्या दातदुखीची दर्दभरी कहाणी मला सांगितली आणि अखेरीस म्हणाला, अरे शिवच नव्ह, नरशिंह आला तरी दातामोहरं त्याचं काही एक चालायचं नाही. मला त्यावेळी परशाचे हसू आले. पण काही काळानंतर माझाही जेव्हा परशा झाला तेव्हा माझा नक्षा पार उतरला. माणसाला मरण आणि दातदुखी चुकवताच येत नसावी. किंबहुना दात या इंद्रियाचे एक कार्य दुखणे हेच असावे. जन्मात एकदाही दात न दुखलेला मनुष्य मला तरी अजून आढळलेला नाही. असा कुणी असलाच तर तो कमनशिबीच असला पाहिजे. ब्रह्मांड पाहण्याचा योग त्याच्या नशिबी नाही. अनेक वर्ष समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हीनदीन झाली. दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ही की ज्याच्या दाढदुखीची अवहेलना केली होती त्या सर्व माणसांची त्यांच्या दात व दाढासंगट मनातल्या मनात क्षमा मागितली. एवढाच पाठ आपण वाचूया. त्यानंतर याचे विश्लेषण आपण करूया. आता लेखकाने या ठिकाणी विनोदी पद्धतीनं या दातदुखीची व्यथा मांडलेली आहे. आता सुरुवात करत असताना लेखकाने पंचमहाभूताचं उदाहरण दिलेलं आहे. माणसाचं हे ध्येय आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. ज्या ज्ञानी मंडळींनी हे सांगितलं, जे ज्ञानवंत आहेत, प्रज्ञावंत आहेत पूर्वीच्या काळातले, त्यांनी मानवी ध्येय या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे असं सांगितलं. पण याचं एक लेखकाला नवल वाटतं की 6वं महाभूत या ज्ञानी मंडळी कसे काय विसरले, याचं त्यांना नवल वाटतं. कारण लेखकाने सामान्य माणसाच्या भाषेत ज्याला दात म्हणतात त्याला 6वं महाभूत अशी उपमा लेखकाने दिलेली आहे. कदाचित परमेश्वराने माणसाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी एखादी मेक मारली असावी हे दात म्हणजे, असं लेखकाला वाटतं. कारण माणसाचा ध्येय पूर्ण झाल्यानंतर, रचना झाल्यानंतर, जन्म झाल्यानंतर 6-7 महिन्यांनी दात उगवतात. म्हणजे कदाचित देवाला दाताची कल्पना
ही उशिरा सुचली असावी, म्हणून 6-7 महिन्यांनी माणसाला दात उगवतात असं त्याने म्हटलेलं आहे. आणि बाकीचं तुम्ही जर विचार केला दाताचं पहा, एखादा पाहुणा जसा एखाद्या सभेमध्ये पाहुण्यासारखा तो मागाहून येतो सगळे आल्यानंतर, तसं दात हा या शरीरातल्या एक अवयवापैकी सगळ्यांच्या मागाहून येतो. कदाचित देवाला देखील, म्हणजे देव देखील विसरबोळे होते, माणसासारखं वागत होते, अशी कल्पना या ठिकाणी लेखकाने मांडलेल्या आहे. आणखी एक वैशिष्ट्य या ठिकाणी लेखकाने सांगितलेलं आहे की सर्व अवयव जन्माच्या अगोदरच वाढतात, तयार होतात. आईच्या पोटामध्येच सगळे अवयव माणसाचे तयार होतात आणि एकदा तयार झाले की शक्यतो त्यामध्ये बदल होत नाही, त्याचीच वाढ होते फक्त. पण असा एखादा अवयव नाही की तो अगोदर नाही आणि नंतर उगवला, असं मात्र कुठे दिसत नाही. हे लेखकाने फार विनोदी पद्धतीनं मांडलेलं आहे. आता समजा उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, एखाद्याचं बोट तुटलं. बोट तुटल्यानंतर पुन्हा ते कधी उगवल्याचं दिसत नाही. किंवा एखाद्याचं नाक नकटं आहे आणि ते नाक आहे नकोसं आहे, किंवा ते गळून पडलं आणि त्या जाग्यात दुसरं नाक आलं, असंही त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणून लेखक म्हणतो की दात असा एकच अवयव आहे की तो दोनदा उगवतो, पहिल्या वेळेस आणि दुधाचे दात पडल्यानंतर दुसऱ्या वेळेस परत तो त्या ठिकाणी उगवतो. कदाचित परमेश्वराने माणसाला शरण आणण्यासाठी, त्याला तृणसारखं धरण्यासाठी कदाचित दाताची योजना म्हणजे लेखकाला, परमेश्वराला नंतर सुचली असावी असं लेखकाला वाटतं. आता पहा की जसे दाताने माणसाला काय दिले, दुसरा कुठलाही अवयव, आता अनेक अवयव माणसाला आहेत, पण कुठला अवयव उगवताना किंवा तो निर्माण होताना कधी माणसाला त्रास झाला आहे का? त्रास झाला नाही. पण दात मात्र त्रास दिल्याशिवाय उगवत नाही. म्हणजे दात येताना त्रास होतो, ताप येतो, दात येताना ताप येतो आणि गेल्यावर पश्चाताप होतो. म्हणजे लहानपणी दात येतो, ताप येतो, लहान मुलं आजारी पडतात आणि म्हातारपणी ते दात पडले की माणसाला पश्चाताप होतो. म्हणजे आला तरी ताप आणि गेला तरी पश्चाताप, असं म्हणजे दातामुळं माणसाची अवस्था या ठिकाणी होते. आता लेखक म्हणतो, मला तरी दाताबद्दल मुळीच प्रेम नाही असं ते म्हणतात. कारण का? लहानपणी या दातानं सगळ्या घरातल्या माणसाला रडवलं होतं. आता घरातले माणसं रडण्याचे कारण काय असावेत? कारण लेखक एकतरी लहानपणी येणा जाणाऱ्याला चावत असावेत किंवा ते फार त्रास देत असेल. म्हणजे ज्या अर्थी घरातल्या लोक रडवले त्या अर्थी मीही निश्चित रडलो असेल असं लेखकाला वाटतं. म्हणजे दात आल्यानंतर मी सगळ्यांना चावत होतो अशी दंतकथा अनेक जण त्या ठिकाणी सांगतात. अजूनही अनेक नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. लेखक म्हणतात, आता मी सध्या काही कुणाला चावत नाही या वयामध्ये, लहानपणी कदाचित चावलं असेल, पण अजूनही नातेवाईक माझ्यापासून दूर पळतात. ते म्हणतात, मला चावण्याची हौस समजा आलीच तर मी काय करतो, फार झालं माझे मनगटे चावून मी माझी भूक त्या ठिकाणी भागवतो, असं त्या ठिकाणी विनोदी पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. लेखक म्हणतात, दाता एवढा त्रास देणारा दुसरा कोणताही घटक नाही. त्या मानाने इतरापेक्षा दातच जास्त त्रास देतो. आता अशी गोष्ट आहे, आपण एखाद्या माणसाचा राग आला तर त्याला दातात धरतो, पण दाताला काही दातात धरता येत नाही. एवढासुद्धा आदर म्हणजे लेखक म्हणतो त्या दाताबद्दल राहिलेला नाही. पुढचं उदाहरण लेखकानं दिलेलं आहे ते मराठी भाषेच्या संदर्भात. मराठी भाषेलाही दाताबद्दल आदर नाही असं म्हणजे मराठी भाषेचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं. कारण का? मराठी भाषेमध्ये दाताविषयीची जी म्हण किंवा शब्दप्रयोग आहे
त्याबद्दल चांगली भावना व्यक्त करणारी एकही मन किंवा शब्दप्रयोग नाही. ज्या मनी शब्दप्रयोग आहेत त्या सगळ्या म्हणजे दाताचं वाईटपणच दिसून येतं. अगदी दारिद्र्यपण असेल, भिकारपण असेल, असभ्यपणा असेल, याचं म्हणजे या गोष्टी घडवणाऱ्याच दाताच्या म्हणी किंवा वाक्यप्रचार आहेत. आता सहज कोणी हसायला लागलं तर दात काढायला काय झालं असं त्या ठिकाणी म्हणतात, दात दाखवू नकोस म्हणतात, दात पाडीन म्हणतात. असे ज्या मराठीतल्या म्हणी आहेत ते नक्कीच चांगल्या विचारानं मांडत नाहीत. लेखकाने दुसरं उदाहरण दिलेलं आहे प्रेम करणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसीचं. आता हे प्रेम करणारे प्रेमविव्हल जोडपं असेल की कुठलाही प्रियकर आपल्या प्रेयसीचे दात पाहून प्रेमात पडला असं कधीच होत नाही. कारण असं कोणी वेगवेगळे आहेत घटक, डोळे असतील, रंग असेल, ओठ असेल, एखादा तीळ असेल, एखादी खळी असेल, एखादं बट असेल, अशा गोष्टी पाहून त्या ठिकाणी माणसं प्रेमात पडतात. पण दात पाहून कुणी कुणाच्या प्रेमात पडलेलं आहे असं मात्र चित्र कुठे दिसत नाही. काही प्रियकराने कवीनी दाताला कंदकुळ्याची उपमा दिलेल्या आहे. पांढरे शुभ्र वगैरे दात वगैरे असे म्हणजे कुंद कळ्या असं दिलेलं आहे. पण ते पाहून मात्र कुणी प्रेमात पडलेलं आहे. ते दात पाहून एखादा वेडा झालेला प्रियकर मात्र अजून कुणाला भेटलेला नाही. त्यानंतर लेखक म्हणतात, लहानपणी मी दात घासत नव्हतो, त्यामुळे अनेक वेळा मोठ्या माणसांचा मार खावा लागला आणि तरुणपणी रिकामटेकडा असल्यामुळं बऱ्याच वेळा दात घासीत कट्ट्यावर बसायचं. त्यावेळेला घरातल्या वडील मंडळीने अनेक वेळा ओरडले होते. त्यांची बोलणी त्यामुळं खावी अनेक वेळा लागलेली आहे. आता व्यवहारात कधी कधी लोक म्हणतात व्यवहारात काहीतरी घोटाळा झाला, गडबड झाला, गैरसमज झाला तर कोण केव्हा दात पाडेल याचा भरवसा त्या ठिकाणी नसतो. अगदी दंतवैद्याकडे जायला भाग पाडतात ते दात. ही माझी दाताची कल्पना आहे. लेखाची कल्पना मात्र दाताविषयीची फार वेगळी आहे. जे दंतवैद्याकडे म्हणजे डॉक्टराकडे, डेंटिस्टकडे जे जायला भाग पाडतात तेच दात आहेत असं लेखकाला त्या ठिकाणी वाटतं. आता मनुष्य स्वभावाप्रमाणे लेखकाने देखील प्रथम दाताची पर्वा कधी केली नाही. उलट कोणी दात दुखालं म्हणून ओरडत असेल तर त्या दाताचं एवढं काय कौतुक करतात हे लोक, हे मात्र लेखकाला कळत नसे. पण त्यांच्या गावातला जो परशा पैलवान आहे तो मात्र दातामुळे अगदी चारी मुंड्या चित्त झालेला पाहायला मिळतो. तेव्हा मात्र लेखकाच्या मनामध्ये दातदुखीचा संशय आला. परशा हा जन्मापासून पैलवान आहे असं लेखकाने म्हटलेलं आहे. आता जन्मापासून आहे असं विनोदानंच म्हणलेलं आहे. कदाचित मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. कदाचित परशाचा एखादा गुणधर्म तसा पाळण्यामध्ये दिसलेला असावा म्हणून कदाचित लेखक जन्मापासून पैलवान आहेत असं विनोदानं म्हटलेलं आहे. हा पैलवान यांच्या गावातला असा आहे, कुठलीही गोष्ट अगदी हिमतीची असेल, आत्मविश्वासाची असेल, पराक्रम दाखवायचा असेल तर तो पैलवान कधीच गावामध्ये त्यांच्या मागं राहिलेला नाही. गावामध्ये अनेक लांडगे शेतामध्ये किंवा बकऱ्या न्यायला वगैरे यायचे तर हा पैलवान एकटा त्या लांडग्याशी झुंजायचा आणि कधीकधी एका ठोशामध्ये किंवा काठीच्या तडाख्यानं त्या लांडग्याचे सुळे म्हणजे ह्या परशानं पाळलेले आहेत. आणि असा तो ऐटीमध्ये गावामध्ये फिरायचा, जणू काही मी वनाचा राजाच आहे अशा पद्धतीनं त्या परशाचा थाटमाट होता. अगदी विनोदानं लेखाने म्हटलेलं आहे, तो चालायला लागला की पहिला समोर आला की त्याची छाती दिसायची आणि काही वेळानं अर्ध्या मिनिटानं त्याचा चेहरा दिसायचा असं लेखकाने म्हटलेलं आहे. मग त्या पैलवानला कोणी विचारलं
भेटला की तो विचारायचा आहे, काय र कुठं निघालास. आता खरं तर त्याचे ग्रामीण ढंगामध्ये आणि तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी शब्द देखील दिलेले आहेत. का र कुठं. कुठं हा शब्द आपण प्रमाण भाषेमध्ये ठशाचा लिहितो, पण इथं टरबुजाचा लिहिलेला आहे, म्हणजे कुठं निघालास असं ग्रामीण ढंगामध्ये तो त्या ठिकाणी म्हणतो. आता तो मात्र त्याला वाटायचं की मी किती प्रेमळ बोलतो, किती आदरानं बोलतो असं वाटायचं. पण लेखक म्हणतो त्याचं बोलणं ते अतिशय उर्मटपणाचं होतं आणि लेखकाला अशा बोलण्याचा राग यायचा. व कधीकधी लेखक देखील म्हणायचं की चाललोय कुस्ती मारायला, येतोस का, असं लेखक म्हणायचे. तेव्हा कुस्ती असं म्हणायचं आणि तो अगदी विकटपणानं हसायचा, कुत्सितपणानं हसायचा आणि म्हणायचा लेखकाला, अगोदर माशी तर मार नाकावरली, मग कुस्तीचं बघू, असं तो त्या ठिकाणी म्हणायचा. आणि मग असं म्हणून लेखकाच्या खांद्यावर मोठा प्रेमाने दणका द्यायचा. पण असं व्हायचं, लेखकाला खरं तर आपली ताकद दाखवायची असते परशाला. पण होतं काय, लेखक काडी पैलवान होते, हा पैलवान होता, हा काडी पैलवान होता आणि लेखकाच्या अंगामध्ये नुसते हाडच होते. आणि दणका एक मारला की उलट परशाल्याच्याच हाताला त्या ठिकाणी लेखाचे हाडं लागायचे आणि तो म्हणायचा, लय हाडं आहे ती तुझ्या अंगात, असं लेखालाच तो म्हणायचा. आणि दगडावानी ते लागतात असं म्हणून तो त्या ठिकाणी लेखाला मात्र त्या गोष्टीचा आनंद व्हायचा. किमान हाडाच्या बाबतीत का होईना आपण परशाच्या वरचढ ठरतो याचा आनंद लेखकाला व्हायचा. खरं तर हा असा पैलवान, त्याला स्वतःच्या ताकदीची मस्तीची फार घमेंड होती. म्हणून तो स्वतःचा उल्लेख करत असताना शिव असा करायचा. सिंह, तो ग्रामीण शब्दामध्ये शिव असं त्याने तो म्हणायचा. इथं सिंह स्वतःला तो समजायचा. आणि खरं तर स्वतःबद्दल दुसऱ्यानं बोललं सांगितलं तर ते एक वेळा ठीक आहे, पण स्वतःबद्दलच परशा त्या ठिकाणी बोलायचा आणि त्याला स्वतःचा अभिमान त्या ठिकाणी वाटायचा. मग सहज कुणीतरी विचारायचं, काय परशा, काय यंदा कुस्तीची तयारी वगैरे कशी काय चालली आहे, असं जर त्याला कोणी विचारलं तर त्याचं उत्तर ठरलेलं असायचं. शिवाला काय भ्या आहे का कुणाचं, असं तो म्हणायचा. आणि सिंह एकदा मातीत उतरला, म्हणजे जे फळ असतं, कुस्ती खेळण्याचं फळ असतं, त्या फळामध्ये माती असते आणि त्या मातीमध्ये उतरला म्हणजे कुस्ती खेळायला की लांडगी कोल्ही पाक पशार होतात, म्हणजे पळून जातात, असं तो त्या ठिकाणी म्हणायचा. आता सिंहाला पण अलीकडच्या काळामध्ये मात्र फार झोप लागते आहे असं तो स्वतःबद्दल त्या ठिकाणी सांगायचा. स्पर्शाला दात घासायचा फार कंटाळा होता. अगदी 4-8 दिवसातून एकदा केव्हा तरी तो दात घासायचा. दात घासण्याचं तोही सोंग करायचा. त्याबद्दल सहज लेखक परशाला एकदा म्हणाले, परशा तू दात घासीत नाहीस का रोज. मग त्यावेळेला तो काय म्हणतो, शिव काय दररोज दात घासतो होय कधी, असं त्याने ताडकन उत्तर दिले. मग असा हा सिंहासारखा उग्र आणि बलदंड परशा एके दिवशी मात्र त्याची अवस्था मार खाल्लेल्या कुत्र्यासारखी झाली आणि लेखकाच्या समोरून तो अशा अवस्थेमध्ये समोरून त्या ठिकाणी येत होता. लेखकाला पाहिलं की जाणवलं की ह्याची आई, त्याचा दिमाग, ह्याचा घमेंड या ठिकाणी काहीच दिसत नाही. त्याचा चेहरा मात्र पूर्णपणे पडलेला होता. कुस्तीत हारल्यानंतर देखील परशाची अवस्था अशा पद्धतीची झाली नव्हती. आणि मग परशाच्या जवळ जाऊन लेखक त्याला विचारतात, काय पैलवान, काय झालं आज, असं त्याला विचारल्यानंतर अगदी केविलवाना चेहरा करून तो सांगतो की एवढा बलदंड असलेला माणूस दातामुळं त्याची अवस्था कोल्या कुत्र्यासारखी कशी झाली ते फार विनोदी पद्धतीनं लेखकाने सांगितलेलं आहे. अरे रात्रीपासून माझं दातच ठणकतंय आणि काही एक मला सुचेन असं झालं आहे, असं तो म्हणतो. मग लेखक त्या ठिकाणी म्हणतात, अरे तू तर सिंह आणि सिंहाचे कधी दात दुखतात का, असं लेखक म्हणतात. आणि म्हणाल्यानंतर तो परशा म्हणतो, कसला शिव घेऊन बसलास मर्दा, या दातानं पूर्ण माझा बकरा करून टाकलेला आहे. आणि दातदुखीची दर्दभरी कहाणी तो लेखकाला सांगतो. आणि अखेरीस तो म्हणतो,
अरे शिवच नव, नरसिंह जरी आला तर दातामोरं त्याचं काही एक चालायचं नाही. म्हणजे दाताचं वेगळेपण या ठिकाणी पैलवानाच्या मुखातून लेखकाने या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यावेळेला मात्र लेखकाला हसू आलं. आता एवढा घमेंड असणारा, एवढा ताकद असणारा असा माणूस म्हणजे अगदी लेचेपेचे झालेला आहे, त्याची अवस्था केविलवाणी झालेली आहे, हे पाहून लेखकाला मात्र हसू येतं. पण काही काळानंतर जेव्हा लेखकाची अवस्था परशासारखी होते तेव्हा मात्र लेखकाचा नक्षा पार उतरून जातो आणि लेखकाला एक गोष्ट लक्षात येते, माणसाला मरण आणि दातदुखी कधीच चुकवता येत नाही. किंबहुना दात हे जे इंद्रिय आहे त्याचं काम चामणे नसून कदाचित दुखणे हेच असावे असं लेखकाला वाटतं. आणि जन्मात एकदाही दात दुखलेलं नाही असा माणूस मात्र अजूनही मला सापडलेला नाही. असा जर कुणी असेल तर त्याच्यासारखा कमनसिबी, नसिबी म्हणत नाहीत लेखक, कमनसिबी आहे असं त्या माणसाला लेखक म्हणतात. कारण त्याला पूर्ण ब्रह्मांड पाहण्याचा योग मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला नसता. आता ब्रह्मांड याचा अर्थ आकाशातले सर्व आकाश तारे, अवकाश संपूर्ण त्याला ब्रह्मांड म्हणतात आणि ते पाहण्याचा योग मात्र माणसाला तो येणार नाही. म्हणून तो कमनसिबी असावं असं लेखकाला वाटतं. अनेक वर्ष आता हे दाताचं लेखकाचं कार्य कसं होतं, अनेक वर्ष मिटल्या डोळ्याने, डोळे जरी मिटून लेखक जे जे खाईल ते जे तोंडात टाकलं तर ते दात सगळं कुठलंही कारण नसताना ते चावून काढायचं. आणि एके दिवशी मात्र दात त्यांचा ठणकू लागला, दुखू लागला, तेव्हा मात्र लेखकाची अवस्था अगदी दीन दुबळ्यासारखी त्या ठिकाणी झाली. दात ठणकू लागल्याबरोबर लेखकाने प्रथम काय केलं, ज्यांना ज्यांना दातदुखीमुळे ज्यांना ज्यांना त्यांनी तुच्छ मानलं होतं, कमी मानलं होतं, अधिक महत्त्व हे दाढदुखीमुळं देतात अशी त्यांची अवहेलना केली होती, प्रथम लेखकाने दाढदुखी आणि दातदुखी ह्या ज्यांची ज्यांची झालेली होती मनातून त्या सगळ्याची त्याने क्षमा मागितली, माफी मागितली. इथपर्यंत आपण वाचन केलेलं होतं, इथपर्यंत विश्लेषणही झालेलं आहे. पुढच्या तासाला पुढील वाचन आणि त्याचं विश्लेषण आपण पुढच्या तासाला पाहूया. ऐका, लक्षपूर्वक ऐकून एक टेस्ट तुम्हाला दिलेलं आहे, ती टेस्ट त्याच्या खालचे त्या ठिकाणी सोडवा. पुढच्या तासाला पुढील विश्लेषण आणि त्याच्याबरोबर एक टेस्ट तुम्हाला देण्यात येईल. धन्यवाद.